महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदच्या निवडणुका होत्या। 6 विधान परिषदच्या सीट्स अनाऊन्स झाल्या आहेत। 11 सीटवर एनडीए भाजपा महायुती 75% वर मतं घेऊन जिंकत आहे। केवळ 25% मतं महाविकास आघाडीला मिळतील। काही ठिकाणी तर 90% मतं हे भाजपा महायुतीला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय, यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत विधान परिषदेच्या असा विजय मिळाला नाही तेवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे। नागपूरमध्ये काय चित्र राहील? नागपूरमध्ये केवळ 20% मतं महाविकास आघाडी आणि त्यांच्या उमेदवाराला मिळतील। अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसला सोडून चालला गेला। भंडाऱ्यामध्ये विड्रॉ झाला काँग्रेसचा उमेदवार। चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये तर अनपोज झाला, काँग्रेसचे उमेदवार विड्रॉ झाले। काँग्रेस पार्टीचं शटर बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठा विजय आमच्या विदर्भातील महायुतीचा होतो आहे। अमरावतीमध्ये ते सांगतोय मी, काँग्रेसची हालत अमरावतीमध्ये इतकी खराब आहे की काँग्रेसचा कोणी वालीच राहिला नाही। भंडाऱ्यामध्ये हीच परिस्थिती आहे। भंडाऱ्याचा उमेदवार नाना पटोलेंना सोडून गेला, चंद्रपूरचा उमेदवार तिथल्या नेत्यांना सोडून गेला, यवतमाळचा उमेदवार सोडून गेला काँग्रेसचा। विदर्भामध्ये काँग्रेसची हालत फारच खराब आहे आणि हर्षवर्धन सपकाळ तर विदर्भातले काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यांनी विचार केला पाहिजे असं का होतं आहे। हर्षवर्धन सपकाळांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे। ठाकरे गटाचे खासदारानंतर आमदारही बहुसंख्य अस्वस्थ असल्याची माहिती आहे। नाही, आता त्यांनी विचार करायचा उद्धवजींनी की त्यांची पार्टी उरलेली जी आहे, आमदार वगैरे खासदार वगैरे, त्यांना कसं सांभाळायचं। शेवटी त्यांना संवाद पाहिजे आहे, त्यांना विकास पाहिजे आहे, त्यांना डेव्हलपमेंटचा अजेंडा पाहिजे आहे। उद्धवजीचा विचार करतील। समजा उद्धवजीने विचार नाही केला तर जे आमदारांनी खासदारांनी केलं ते आमदार करतील। नाही, उद्धवजी आणि आदित्यजींनी याचा विचार केला पाहिजे की बाबा आरोप प्रत्यारोप करून काय होणार आहे। शेवटी थोडंसं सर्वांचे आत्मपरीक्षण करावं लागतं। उद्या भारतीय जनता पार्टीचे 2 लोक जरी सोडून गेले, 2 छोटे कार्यकर्ते जरी आमचे बूथवरचे सोडून गेले, तरी आम्ही हा विचार करतो की काय चुकलं आमचं। आमचा एक नेता सोडून गेला तर आम्ही विचार करतो काय चुकलं आमचं। शेवटी अशा घटनांतनं काही बोध घ्यावा लागतो, आत्मचिंतन करावं लागतं आणि त्यातनं मग मार्ग काढावे लागतात। तर उद्धवजी आदित्यजी मार्ग काढतील। देश पातळीवर एनडीए मजबूत